मंडळी, सध्या भगवा रंग सगळीकडे फेमस आहे. अगदी नवीन आयफोन सुद्धा आलाय भगव्या रंगामध्ये. पण बरं, तुमच्याकडे भगव्या रंगाचं अजून काय आहे? म्हणजे नेमकं केशरी रेशन कार्ड ठीक आहे, पण पासपोर्ट आहे का? मंडळी, पासपोर्ट म्हटलंय की लगेच निळा रंग डोळ्यासमोर येतो. पण खरं सांगायचं झालं, आपल्या भारतामध्ये पासपोर्ट फक्त निळ्या रंगाचा नाही, तर 5 रंगाचे असतात आणि प्रत्येक रंगाचा वेगळाच स्टेटस, वेगळाच अर्थ आहे. चला याबद्दल धमाकेदार माहिती जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून. सुरुवात करूया निळ्या पासपोर्ट पासून. आणि हा पासपोर्ट म्हणजे साधा परंतु बहुसंख्य लोकांचा, विद्यार्थ्यांसाठी, नोकरीसाठी, परदेशी ट्रिपसाठी म्हणजेच आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा पासपोर्ट हा निळाच असतो. त्यानंतर येतो नारंगी पासपोर्ट. हा मिळतो ज्यांचं शिक्षण फारसं नाही किंवा जे मजुरीसाठी परदेशात जातात. याला म्हणतात ECR म्हणजे इमिग्रंट चेक रिक्वायर्ड, म्हणजे सरकारची परवानगी घेऊनच बाहेर जाऊ शकतात. आणि हा रंग म्हणजे मजूर वर्गाचं ओळखपत्र आहे. पांढरा पासपोर्ट कधी ऐकला आहे का? हा दिसतो साधा, पण ज्याच्याकडे असतो ते एकदम भारी लोक, सरकारी अधिकारी जेव्हा सरकारी कामासाठी परदेशात जातात तेव्हा त्यांच्या खिशामध्ये हा पासपोर्ट असतो. त्यानंतर मरून पासपोर्ट म्हणजे थाट आणि मान मरातब. हा मिळतो राजदूत, उच्चायुक्त यांना. थेट भारताचं प्रतिनिधित्व करतात. यात प्रवास करताना परदेशामध्ये खास सवलती मिळतात आणि हा पासपोर्ट म्हणजे दर्जा आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. त्यानंतर आहे हिरवा पासपोर्ट. हा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतो जे सरकारचं खास काम करायला परदेशामध्ये जातात. म्हणजे हा म्हणजे तू देशाचं काम करतो याचं चिन्ह. आता एक गंमत सांगू, परदेशामध्ये तुम्ही कोणता पासपोर्ट दाखवता, इमिग्रेशन ऑफिसर लगेच तुमची कॅटेगरी ओळखतो. म्हणजे फक्त प्रवासाचं कागदपत्र नाही, तर तुमची ओळख, दर्जा आणि स्थान सगळं सांगतो. म्हणजेच काय तर मंडळी, निळा, नारंगी, पांढरा, मरून किंवा हिरवा या पासपोर्टचा रंग तुम्ही कोणताही बाळगता ते ठरवलं जातं तुमचा दर्जा. आणि अशाच भन्नाट मॅथमॅटिक्स स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.